जय शिवराय मित्रांनो, आज मी आलोय बेलापूर किल्ला. नवी मुंबईतील बेलापूर परिसरात असलेला एक किल्ला म्हणजे बेलापूर किल्ला. बेलापूर किल्ल्याला भेट द्यायची झाली तर जवळचं रेल्वे स्टेशन हे बेलापूर आहे. बेलापूर रेल्वे स्टेशन ते बेलापूर किल्ला येथे जाण्यास रिक्षावाले एक व्यक्तीचं 20 रुपये प्रमाणे भाडे घेतात. बेलापूर किल्ला हा छोट्याशा टेकडीवर बांधण्यात आलेला आहे. हा 5 ते 10 मिनिटाचा ट्रेक आहे. ह्या किल्ल्याला सर्वात महत्त्वाचा आणि जुना ऐतिहासिक वारसा आहे. बेलापूर किल्ल्याचा इतिहास हा 16व्या शतकापासून सुरू होतो. सिद्धी, पोर्तुगीज, मराठा आणि ब्रिटिश अशा विविध सत्तांच्या ताब्यात राहिलेला आहे. ह्या किल्ल्याचे मूळ काम 1560 ते 1570 ह्या कालावधीत बांधले गेले आहे. नंतर 1682 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. पोर्तुगीज कागदपत्रामध्ये ह्या किल्ल्याचा उल्लेख सॅबेज असा आढळतो. 1733 ते 1737च्या सुमारास चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजाकडून हा किल्ला जिंकला. चिमाजीअप्पांनी ह्या किल्ल्याचे नाव बेलापूर असे ठेवले. पुढे नंतर ब्रिटिश कालामध्ये 23 जून 1818 मध्ये कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. मित्रांनो, बेलापूर किल्ला हा पाहण्यासाठी 15 ते 20 मिनिट एवढा वेळ हा भरपूर आहे. काही ठिकाणी तटबंदींचे अवशेष आपल्या नजरेस पडतात. ह्या किल्ल्याचे संवर्धनाचे आणि सुशोभीकरणाचे काम सिडकोनी हाती घेतलेले आहे. ह्या किल्ल्याच्या मधोमध गोल आकाराचं बांधकाम केलेलं आहे. त्यावर येण्या जाण्यासाठी पायऱ्याही केलेल्या आहेत. ह्या किल्ल्यावर पाण्याचे एक टाके आपल्या नजरेस पडते, परंतु ह्या टाक्यामध्ये पाणी पिण्यायोग्य नाही. तसेच काही बांधकामाचे अवशेषही आपल्याला दिसतील. कदाचित इथे वाडा असावा. पुढे 2 पाण्याचे टाकेही आहेत. मित्रांनो, बेलापूर किल्ल्याचं वातावरण हे निसर्गरम्य आणि शांत आहे. बेलापूर किल्ल्याच्या बाजूलाच एक देवीचं मंदिर आहे. आम्ही तेथे दर्शनास गेलो. देवीचं दर्शन घेऊन आम्ही परतीची वाट पकडली. तत्पूर्वी मित्रांनो, मी आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.